स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर यांनी 7 दिवसाची सुट्टी घेतली आहे आणि आम्ही जात आहोत फिरायला गुवाहाटीला, ज्या ठिकाणी जे फेमस टेम्पल आहे कामाख्या देवी मंदिर असेल किंवा झू असेल, अजून खूप सारे प्लेसेस आहेत। तर मी ते सगळे ब्लॉग मी यूट्यूबवरती अपलोड करेल आणि नक्की ब्लॉग बघा सगळे, आणि जर तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आम्ही सकाळी 5-5:30च्या दरम्यान गुवाहाटीमध्ये पोहोचलो। तर बघू शकता किती उजेडलेला आहे, कारण इकडे 4 वाजताच दिवस उगवतो। त्यानंतर मग स्टेशनवरून डायरेक्टली हॉटेलवरतीच गेलो। हॉटेल यांनी आधी बघून ठेवलं होतं, त्यामुळे मग डायरेक्ट तिथे पोहोचलो आणि हॉटेलची रूम वगैरे बघितली आणि रूम वगैरे छान होती म्हणून मग तिथेच कन्फर्म केलं। तर ही अशी होती रूम आणि त्यानंतर रेडी झालो आणि सगळ्यात पहिल्यांदा जाणार होतं जे बॉटनिकल गार्डन आहे, आसाम स्टेट झू अँड बॉटनिकल गार्डन, तिथे मग त्यासाठी कॅब बुक केली आणि झूला पोहोचलो। तर झूला गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला तिकीट काढावं लागतं। तर पर पर्सन 33 रुपीज होतं अडल्टसाठी। तिकीट वगैरे काढलं आणि अद्वैत झोपीच गेलेला होता, त्याच्यामुळे त्याचे बाबा तसंच त्याला घेऊन फिरत होते। त्यानंतर तिकीट घेतलं आणि एंट्री केल्यानंतरच आपल्याला हा मॅप दिसतो, जो की आपल्याला गाईड करतो कुठे कसं जायचं आहे, कुठे कुठले प्राणी आहेत। तर चला मग बघूयात, नक्की शेवटपर्यंत बघा। अद्वैत उठायचं नाही वाटतं, अद्वैतला लटकलंय ना, लटकलंय। त्यानंतर पुढं होतं हे वालाबी। वालाबी हे एक ऑस्ट्रेलियन प्राणी आहे, जो की सेम कांगारू सारखा दिसतो, पण कांगारू पेक्षा थोडा छोटा आहे। ते कसं बसलंय बघा, ग्रीव झेब्रा। कुठे जिराफ आहे? अच्छा, इथे आहे सांबर डियर, सांबर डियर। त्यानंतर पुढे निघालो आणि पुढे जे प्रत्येक झूचं जे अट्रॅक्शन असतं ते म्हणजे टायगर। तर पुढे होता रॉयल बेंगॉली टायगर। त्यानंतर पुढे होता जंगलचा राजा, प्राण्यांचा राजा, सिंह, लायन। तर खूप मोठा स्पेस आहे त्याच्यासाठी, आणि बाहेर साईडनी बघू शकता कशा प्रकारे त्यांनी भिंत वगैरे बनवली आहे, जेणेकरून तो जंप करून बाहेर येणार नाही। तर तो आधी मला दिसला नाही आणि नंतर खूप बघितल्यानंतर दिसला। तर तोही खूप लांब बसलेला होता, मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला पण तो मला एवढा दिसला नाही। तुम्ही बघू शकता एका दगडावरती बसलेला आहे आणि एकदम राजासारखा बसलाय। त्यानंतर पुढे होतं हे हिमालयन गिधाड, तेही खूप वरती होतं, कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत आहे। लेपर्ड कॅट सेम बिबट्यासारखेच दिसते, तिच्या अंगावरती टिपके। बघूयात कुठे आहे, कुठे आहे हो? हा, नाही आहे का? आतमध्ये गेली वाटते, आतमध्ये बसली वाटते, बाहेर नाहीये। भालू 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 किती वर जाऊन बसलाय, भालू 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 आधी। तर मी अद्वैतला दाखवत होते पण त्याला काही समजलं नाही, हात करून फक्त मला दाखवत होता की मला दिसतंय। नंतर वरती होते हे कॉमन लेपर्ड। मिता नाने करतो बरं फळाना
काय इकडं चलो रॉयल बेंगली टायगर. नंतर पुढे होता रॉयल बेंगल टायगर. कोपऱ्यात बसलाय. तर खूप मोठं झू आहे आणि अर्ध तर आमचं बघून झालं होतं, अर्ध बाकी होतं आणि चालून चालून खूप थकले कारण अद्वैतलाही सारखं उचलून घ्यावं लागत होतं. तर त्यामुळे हे म्हटले की चल थोड्या वेळ रेस्ट करू आणि मग ज्यूस घेतला. ले बघा शिलाई छान खेळत होतं ते मोठं वालं पिल्लू इथे. त्यानंतर पुढे सगळे पक्षीच होते ज्यामध्ये गिधाड असेल, पोपट असेल, चिमणी आणि त्याच्या खूप साऱ्या प्रजाती होत्या. वेगवेगळे पक्षी होते इथं आणि चिमण्या होत्या त्या पण लाल रंगाच्या चिमण्या, निळ्या रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या, असे खूप सारे पक्षी होते आणि त्यांची नावंही खूप अवघड होती. सगळे सायंटिफिक नेममध्ये त्यांची नावं लावलेली होती. तर एवढं सगळं वाचत त्याच्या खाली पण खूप त्याची सारी इन्फॉर्मेशन लिहिलेली होती सगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची. पण एवढं वाचत बसलं तर खूप टाईम निघून जाईल म्हणून आम्ही पटपट मग बघितलं सगळं काही. मी तिथे तुम्हाला सांगितलं नाही की हा कुठला पक्षी, हा कुठला प्राणी आहे. जेवढं मला सांगता आलं तेवढं मी सांगायचा प्रयत्न केलाय. रेड अँड ब्लू लोरी. आदू हे बघ इथं काय बघ वरती. आदू सफेद रंगाचं हरिण आहे इथं. इकडं पण हरणच आहे. इकडे व्हाईट वाला आहे आणि इकडे नॉर्मल जे आपल्या इकडे पण असतं ते हरिण आहे. हा आहे एक शेंगी गेंडा. तर बघू शकता मी खूप जवळून त्याचा तुम्हाला दाखवत आहे आणि तो क्लिअर दिसतही आहे. किती मोठी त्याची कातडी आहेत. आदू काय बघ. तर खूप मोठं झू आहे. जर तुम्ही नक्की कधी गुवाहाटीला आले तर नक्की बघा. त्यानंतर झू फिरून झाल्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून मग तिथे जवळच बार्बिक्यू होतं आणि मग बार्बिक्यूमध्ये जेवण करण्यासाठी गेलो आणि मग तिथेच मी अद्वैतला दुपारी दाल खिचडी मागवली आणि दाल खिचडी खाऊ घातली. अर्धा दिवस हा झू बघण्यातच गेला आणि त्यानंतर गुवाहाटीचं जे सगळ्यात मोठं मार्केट आहे फॅन्सी बाजार तिथे गेलो. मग तिथे जाऊन काही थोडीशी शॉपिंग वगैरे केली, थोडंसं सामान घेतलं आणि त्यानंतर मग डायरेक्टली हॉटेलवरती गेलो. तर डे 2 मध्ये आपण जे कामाख्या टेम्पल आहे ते बघणार आहोत. नक्की कनेक्टेड राहा. बाय बाय.